या संदर्भात अधिक माहिती देत आहेत सुरेश काटे सध्या आपल्या सोबत आहे। सुरेश, नेमकी सध्या परिस्थिती काय आहे? आता सध्या आपण जर पाहिलं तर शांतीनगर उल्हासनगरच्या या ठिकाणी ज्या ठिकाणी कार्यकर्ते जमले होते त्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झालेली आहे। पोलिसांनी आता या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि या गाडीमध्ये देखील बसून आता ते पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत। त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणाव होता, मात्र आता पोलिसांनी या तणावावरती नियंत्रण मिळवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलिसांच्या गाडीमध्ये बसून त्यांना या ठिकाणावरून घेऊन जात आहेत। आपण बघतो या दृश्यांमध्ये आता पोलिसांनी या ठिकाणी जो अक्षय शिंदे याच्यावरती अंत्यसंस्कार होणार होते या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी खड्डा बुजवला, गोंधळ घातला, काही महिला देखील या ठिकाणी होत्या आणि आता आपण बघताय या ठिकाणी आता काही महिलांना देखील ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना या ठिकाणावरून आता पोलीस गाडीमध्ये बसवून घेऊन जाताना आपण बघतोय। नक्कीच ना, पण सुरेश नेमका आता अक्षयचा मृतदेह त्या स्मशानभूमीत घेऊन येणार आहेत की नाही? या ठिकाणी गाडीमध्ये आणखीन सध्या तरी आता या ठिकाणी गेले 5 ते 6 दिवसापासून पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून त्याच्यावरती अंत्यसंस्कार होण्यासाठी जागा शोधण्याचं काम सुरू होतं आणि आज कुठेतरी ही जागा मिळाली अशी माहिती मिळाल्याच्या नंतर या ठिकाणी काही तासापूर्वी पोलिसांनी खड्डा देखील खोदला होता आणि जेव्हा या ठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्यांना माहिती मिळाली तेव्हा सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांनी हा खड्डा जो आहे तो बुजवला। मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, या ठिकाणीच हा खड्डा होता, त्यांनी खड्डा बुजवला आणि शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आले होते आणि आता पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले आहेत। हाच तो खड्डा आहे, या खड्डा जो आहे तो त्यांनी बुजवलेला आहे। या ठिकाणी पोलीस यंत्रणा सज्ज होती, पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे आणि पोलिसांनी सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणावरून आता घेऊन गेलेले आहेत। त्यामुळे आता कार्यकर्ते सध्या या स्मशानभूमीच्या परिसरामध्ये दिसत नाही आहेत। आता नेमका अंत्यविधी या ठिकाणी होईल की नाही होईल हा देखील प्रश्न आहे। त्या मात्र पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सुरेश, नेमका तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांशी काही आपला संवाद होऊ शकतो का? पोलिसांनी आपल्याला ॲडिशनल सीपी संजय जाधव साहेब जे आहेत त्यांनी आपल्याला फोनद्वारे माहिती दिलेली आहे की या ठिकाणी कोर्टाच्या काही गाईडलाईन्स आहेत, त्यानुसार या ठिकाणी पत्रकार असतील किंवा जे कोणी गोंधळ घालणारे लोक असतील त्यांना या ठिकाणी थांबता येणार नाही आहे। त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं असे देखील त्यांनी आपल्याला फोनद्वारे संपर्क साधून त्यांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे पोलीस आता सध्या या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती निवळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपण पाहतोय। ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत की इथल्या स्थानिकांना आता पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली होती आणि या सर्व नागरिकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। दरम्यान अक्षय शिंदेचा जो मृतदेह ज्या कळवा रुग्णालयात होता तिथून आपला प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्यासोबत आहे। अक्षय, नेमकी आता त्या रुग्णालयाबाहेरची नेमकी परिस्थिती काय आहे? जी परिस्थिती उल्हासनगरला आहे, ज्या प्रकारे पोलिसांचं संरक्षण आहे, बंदोबस्त आहे, तीच परिस्थिती सध्या इथे देखील आहे। आपण पाहतोय पोलीस या ठिकाणी उभे आहेत। केवळ हेच नाही आहे तर याहीपेक्षा सिव्हिल ड्रेसमधले अनेक पोलीस जे आहेत ते कळवा रुग्णालयात आणि रुग्णालयाच्या आसपास सध्या उभे आहेत आणि समोर जर आपण पाहिलं, समोर हे सेवागृह आहे, ज्या सेवागृहामध्ये अक्षयचा मृतदेह ठेवण्यात आलेला आहे। 23 तारखेला ज्यावेळी ही संपूर्ण घटना घडली होती त्यानंतर त्याचा मृतदेह याच ठिकाणी होता। त्यानंतर जे हॉस्पिटलला जाऊन पोस्टमॉर्टम करून त्यानंतर देखील मृतदेह जो आहे तो या सेवागृहात आणून ठेवण्यात आलेला आहे। आता तब्बल 6 दिवस झालेले आहे मृतदेहाला या ठिकाणावर आणल्याच्या नंतर आणि अजूनही जागा मिळत नसल्यामुळे त्याच्यावर अंत्यसंस्कार होत नव्हते, दफन त्याला केलं जात नव्हतं। मात्र आता दफनभूमी मिळाल्याच्या नंतर देखील अनेकांचा विरोध आहे, मुख्यतः शिवसेनेचा त्या ठिकाणी विरोध आहे उल्हासनगरला आणि म्हणूनच अजूनही मृतदेह जो आहे तो या सेवागृहात आहे। मात्र तयारी पूर्ण झालेली आहे। हॉस्पिटल प्रशासनाने देखील सूत्रांनी माहिती दिलेली आहे की आजच अक्षयचा मृतदेह जो आहे तो या सेवागृहातून नेला जाईल आणि त्यासाठीच पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला होता।
जसं की हायकोर्टामध्ये सांगितलं राज्य सरकारने की आम्ही पूर्णतः संरक्षण देऊ अक्षयचा जोपर्यंत दफन होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार होत नाही तोपर्यंत। त्यामुळे आता देखील आपण पाहिलं तर पोलिसांनी पूर्णतः संरक्षण दिलेलं आहे आणि ज्यावेळी शवागृहातून त्यांची हर्स व्हॅन निघेल त्यावेळी देखील त्या हर्स व्हॅनच्या पुढे आणि मागे 2 ते 3 पोलिसांच्या गाड्या असतील आणि पूर्णतः सुरक्षेमध्ये हा मृतदेह जो आहे तो उल्हासनगरला नेला जाईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। अक्षय, नेमका आता अक्षयचा मृतदेह नेमका किती वेळात हॉस्पिटल बाहेरून तो अंत्यसंस्कारासाठी निघेल? किमान अर्ध्या तासापूर्वी ही माहिती आली होती की अक्षयचा मृतदेह आताच निघेल आणि आता जर आपण पाहिलं तर तयारी तर पूर्ण झालेली आहे। मात्र जो विरोध उल्हासनगरला होतोय त्या विरोधामुळे अजूनही पोलीस या ठिकाणी आहे, अजूनही मृतदेह जो आहे तो बाहेर काढला गेलेला नाही आहे। मात्र मृतदेह हँडओव्हर करण्याची प्रक्रिया, ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी आहे ती एकदा झाल्याच्या नंतर मग मृतदेह जो आहे तो या शवागृहातून बाहेर निघेल। त्यासाठी अक्षयच्या अगदी जवळचे नातेवाईक म्हणजे आई वडील किंवा काका किंवा भाऊ अशा जवळचे नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी यायला हवे, त्यांनाच हा मृतदेह जो आहे तो ताब्यात दिला जाईल किंवा पोलीस हा मृतदेह घेऊन स्वतः उल्हासनगरला जातील आणि तिकडेच हँडओव्हरची प्रक्रिया देखील पार पडतील। अशा 2 प्रकारच्या प्रक्रिया यामध्ये पार पडू शकतात। मात्र अजून 10 ते 15 मिनिटं लागतील असं सांगण्यात येतंय। आता संपूर्ण परिस्थिती निवडण्याची वाट बघितली जाते, ती निवडल्याच्या नंतरच मृतदेह या शवागृहातून बाहेर निघेल। नक्कीच अक्षय, त्यामुळे उल्हासनगरमध्ये सुद्धा काहीसा तणाव काही वेळापूर्वी पाहायला मिळत होता आणि तसाच तणाव हा कळवा रुग्णालयाबाहेर सुद्धा होऊ नये यासाठी पोलिसांकडून देखील आता काळजी घेतली जाते आहे। यानंतर आपण थेट पुन्हा एकदा आता उल्हासनगरमध्ये जाऊयात। उल्हासनगरमधून आपले प्रतिनिधी सुरेश काटे सध्या आपल्या सोबत आहे। सुरेश, आता काय नेमकं तिथे घडतंय? आता सध्या आपण जर पाहिलं तर पोलिसांनी या स्मशानभूमीमधून जवळपास जे शेकडो कार्यकर्ते जे जमले होते त्यांना गाडीमध्ये बसून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले आहेत। त्यामुळे आता सध्या या ठिकाणी कार्यकर्ते किंवा जो जमाव होता तो पोलिसांना पांगवण्यामध्ये यश आलेलं आहे। मात्र या ठिकाणी आता कोणीच नाही, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे या कार्यकर्त्यांना देखील आता पोलिसांनी काही वेळापूर्वी ताब्यात घेतलेलं होतं आणि कोणत्याही प्रकारचा आता तणाव निर्माण होऊ नये यासाठी आता पोलिसांकडून देखील खबरदारी तिथे घेतली जाते। तसंच कळवा रुग्णालयाबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण थेट दृश्य पाहतोय, काही वेळापूर्वी उल्हासनगरमध्ये याच संतप्त नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कोणत्याही गोष्टीची हानी होऊ नये यासाठी पोलिसांकडून देखील आता प्रयत्न केले जात आहेत। काही वेळापूर्वी थोड्याच वेळात आता कळवा रुग्णालयातून अक्षय शिंदेचा मृतदेह हा अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार आहे। दरम्यान अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला उल्हासनगरमधील स्थानिकांनी जोरदार विरोध केला। तसंच स्थानिकांनी पोलिसांनी खणलेला खड्डा देखील बुजवला। याच संतप्त नागरिकांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आमच्या एरियामध्ये नाही, कारण ते राहत होते तिकडे, रहिवासी तिकडचे आहे ना, बदलापूरचे, मग तिकडच त्यांना त्यांचं करू द्या ना अंत्यविधी। आमच्या इकडे कशाला एवढ्या लांब घेऊन येतात? नगरसेवक बोलतात ते सहकार्य करा, जे आमचे नगरसेवक बोलतात आहेत ना तेच सहकार्य करा। हा, आमचे साहेब बोलतायत ते कशाला घेऊन येतात? कोणता पण जंगल बघा, तिकडे काय पण करायचं, आमच्या मशानामध्ये नाही यायचं। जे आमचे चौधरी साहेब बोलणार त्यांच्या पाठीमागे आम्ही आहे, बस आम्हाला एवढंच बोलणं आहे। दरम्यान या स्थानिकांनी सुद्धा हा अंत्यविधी जो आहे तो रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे अंत्यसंस्कार करू नका असं देखील इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। तसंच काही वेळापूर्वी याच ठिकाणी जो खड्डा खणण्यात आला होता तो सुद्धा या स्थानिकांनी बुजवलेला होता आणि त्यानंतर या संतप्त नागरिकांना पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलेला आहे। ही काही वेळापूर्वीची आपण दृश्य पाहतोय। पोलीस आणि या स्थानिक नागरिकांमध्ये काहीशी झटापट सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।